सो हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी माझा हा फर्स्ट स्टोरी टाईम व्हिडिओ बघितला असेल आणि त्यावरती तुम्ही लोकांनी फार प्रेम दिलं होतं. सो आज सुद्धा मी आणलेला आहे वन न्यू स्टोरी टाईम व्हिडिओ. सो लेट स्टार्ट. तर मला तुम्हाला असं सांगायचं आहे की मी एक क्लास लावला होता BDSचा, ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप नावाची एक एक्झामिनेशन आहे. त्यासाठी मी बाहेरनं क्लास लावला होता. म्हणजे मी बाहेरनं बसलेलो, स्कूलतर्फे नाही बसलेलो. ओके. मग मी एकीकडे क्लास लावला होता आणि तुम्ही माझा अनबॉक्सिंगचा व्हिडिओ. आणि ही आहे मोठी 200 पेजेसची बुक आणि ही मी कशासाठी घेतली आहे हे मी तुम्हाला माझ्या कुठल्या तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेन. माझ्या अनबॉक्सिंग व्हिडिओमध्ये तुम्ही माझी ही जी मोठी वही बघितली होती ना, त्यामध्ये मी सांगितलेलं की मी तुम्हाला एखाद्या नंतरच्या व्हिडिओमध्ये सांगेन की मी कशासाठी घेतली आहे. सो तर ती बुक होती ती मी ह्याच्यासाठीच घेतली होती, माझ्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिपसाठी. पण मी ती वापरलेली नाही आहे कारण मला सिलेबस त्या वहीमध्ये मला ती वही जी आहे ना, टेक्स्टबुक, ही वही मोठी घेतल्यानंतर ही मिळालेली. सो एवढा सिलेबस नव्हता म्हणून मी ती वही ठेवली आहे, नंतर कधी तर लागली तर म्हणून मोठी नोटबुक. आणि मी एकच छोटी सिंपल घातली आहे, साधी. सो ती संपली आणि मी आता दुसरी घातली. ओके. अँड ती जी मोठी बुक होती ना, ती टोटली 3 म्हणजे की 500-600 पेजेसची ती बुक होती. मी मुद्दामच मोठी घेतलेली कारण मी 5वीला स्कॉलरशिप पण दिली आणि मला माहीत होतं केवढं लागणार आहे. पण तेवढं नाही लागलं, कमी सिलेबस होता म्हणून तेवढं मी लहान बुक घातली त्यासाठी. सो नाव वी कम ऑन द पॉईंट. ओके. मी तिथं क्लास लावला होता अँड मी कधी लावला होता, ऑगस्ट, सप्टेंबर, जुलैमध्ये लावलेला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, जुलैला लावलेला. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, मी 3 महिने गेलो. अँड ऑक्टोबरच्या 12 का 13 तारखेपासून माझी एक्झाम होती. म्हणजे सॉरी, 12-13 नाही, 25ला कधी तर होती बहुतेक. 15-25च्या मध्ये कधी तर होती माझी एक्झाम. सो तर तेव्हापासून मी जायचं बंद केलं क्लासला. मी स्किप केलता क्लास माझा. परीक्षा आहे आणि त्या टीचर काय करत होत्या माहिती आहे तिथल्या, म्हणजे मला शिकवताना ना त्या म्हणजे आता जे काय व्हॉट्सॲपवर आता मेटा AI एक न्यू फीचर आलं आहे किंवा गुगलच्या लेन्सवरनं आपण ते फोटो काढून सर्च करतो, त्यावरनं त्या सर्च करत होत्या आणि मला त्या उत्तरं सांगत होत्या. तर ते पण मला घरी करता येतं ना, मी उगीचच कशाला त्यांची फी भरतोय असं मला विचार आला तेव्हा. पण म्हटलं आता राहू दे, आपण एक्झाम्सवरती कॉन्सन्ट्रेट करूया. आणि त्या म्हणत होत्या म्हणजे म्हणजे मी आता 7वीत आहे आणि माझ्या स्कूलमधले जे 6वीचे स्टुडंट्स आहेत, म्हणजे माझ्यापेक्षा 1-2 वर्षांनी लहान का माहीत नाही, 6th स्टँडर्डमधले स्टुडंट्स, ते त्यांच्याकडे येतात 3 जणं अँड 2 5th स्टँडर्डमधले येतात. माझ्याच शाळेतले येतात तिथे 5th स्टँडर्डमधले सुद्धा. सो तर ते तिघं जे 6वीतले आहेत ना, ते 5वीच्या मुलांचा काही प्रश्न नाही, ते तर येतच नव्हते निम्म्या वेळेला. जे ते 3 होते का नाही स्टुडंट्स, ते 6वीतले, इतके मस्तीचे होते म्हणजे की अंगात इतकं भरून कुटून भरलं होतं त्यांच्या. आणि त्या टीचरांना माझ्या चाड्या सांगायची. म्हणजे आता मी क्लासला वगैरे जाताना मी गाडी नेतोय, मी मोबाईल आणतोय, मला आणायचं ते मी आणेन, मी तुमच्या क्लासमध्ये गाडी चालवत नाहीये किंवा काय करत नाही. मोबाईल पण मी त्यांच्या क्लासमध्ये हातात गेल्यावर घेतच नव्हतो. आणि मोजून त्यांनी 1च तास क्लास घेत होत्या. म्हणजे की आता तुम्ही 9:30 ते 10:30 क्लास होता. जर मी 10ला गेलो तर त्या 11:30 पर्यंत ठेवू येणार नाहीत मला. तर बरोबर 10:30 म्हणजे की 10:30 जसे मोबाईलमध्ये वाजले की ते आम्हाला लगेचच पाठवण्यासाठी जावं, तुमची टायमिंग झाली. म्हणजे असं कुठे 5-10 मिनिटं सुद्धा ते जास्त बसून घेत नाहीत. आणि त्या टीचर आहेत ना, ते माझ्याच शाळेत आहेत, मला त्यांनी ऑलरेडी शिकवलंय, पण आता त्या 7वीपासून नाही आहेत, त्यांनी 6वीपर्यंतच आम्हाला शिकवलंय. सो ही एक त्यांची हॅबिट मला अजिबात आवडत नाही. आणि त्यांनी टाइमपास इतका करतात ना, म्हणजे की कोणाचा तर फोन आलाय, की फोनवर बोलतायत त्या, ते व्हॉट्सअपवरती मेसेजेस पाठवतायत, म्हणजे स्कूलच्या ग्रुप्सवरती वगैरे मेसेज पाठवताय. तुम्ही मग क्लासच्या टायमिंगमध्ये ते का करताय? एकतर तुम्ही एक्झॅक्टली सोडताय. आणि आम्ही 9:30ला जरी जेव्हा जाऊन बसलो ना, लवकर गेलं तरी त्यांना प्रॉब्लेम आहे. त्यांना बरोबर आम्ही तिथं 9:25च्या नंतरच हवे, तिथं 9:25च्या आधी नाही, कारण त्यांना घरातलं सगळं काम आवरायचं. मीन्स व्हॉट इज दिस रिझन? एक्झाम माझी 25 पासून चालू होते, 15 किंवा 25 मध्ये ऑक्टोबरमध्ये चालू होत्या. सो तर तेव्हा मी जात होतो. अँड जेव्हा माझ्या एक्झाम स्टार्ट झाल्या तेव्हा त्या म्हणत होत्या की तू BDSचं आण तुझं आणि तुझं तू कर म्हणत होत्या. मला घ्यायला जमणार नाही कारण माझ्या या बाकीच्या 5-7 जणांचे, म्हणजे की 3 6वीचे आणि 2 5वीचे, माझ्या या 5 स्टुडंट्सची स्कूलची एक्झाम आहे, मला त्यांचा अभ्यास घ्यायचा आहे, त्यांच्याकडे लक्ष द्यायचं आहे. सो असं त्या म्हणत होत्या किंवा तू ते आणू नको, तू तुझ्या शाळेचा अभ्यास आण आणि तू इथं करत बस.
मग मी तिथं जाण्यापेक्षा घरीच करेन ना माझं, मी माझ्या टायमिंगमध्ये उठून वगैरे शिस्तीत, तिथं काय जायची गरज आहे, असं मी त्यांना सांगितलं. म्हटलं बरं येऊ नको. सो मी गेलो नाही तेव्हा, आणि त्याच्यानंतरपासून मी जायचंच बंद केलं तिथं. म्हणजे जे जसं त्यांनी वागत होतं ते मला अजिबात पटत नव्हतं. सो मी त्यानंतर तिथं गेलोच नाही क्लासला. 6वीचे मी 3 स्टुडंट जे सांगितले त्यामधला एक मुलगा होता आणि 2 मुली होत्या. त्यातली एक मुलगी होती, ती इतकं शहाणपण करायची म्हणजे की आता मी असंच लिहायलोय, पेननी लिहायलोय आणि नोटिफिकेशनचा आवाज आला, तर मी एकदा व्हायब्रेट केला नसायचा माझा मोबाईल. सो मी व्हायब्रेट करायचं होतं तर लागेल. टीचरांनी इथं फोन यूज करायला अलाउड केलं नाही, असं लिहित काय तर ती करायची. सो मला ते अजिबातच खटकत होतं मला ते. आणि जाताना ती म्हणत होती, तुझी केसं अशीच आहे, तुझी केसं तशीच आहे, तू असला तर. म्हटलं तुझी केसं बघा, तुझी केसं तर भूतापेक्षा पण जास्त आहेत, चल फुट म्हणलं तिला. मी ॲक्च्युली तिला फुट म्हणलं कारण तिच्या अंगात इतकी मस्ती होती ना. मी अजून काय काय ती म्हणत होती, पण मी तिचा फालतूपणा या व्हिडिओमध्ये सांगून माझा व्हिडिओ मला स्पॉईल करायचा नाही. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला त्यांची नावं सुद्धा सांगणार नाहीये, कारण त्या फालतू लोकांवरती मला हा माझा व्हिडिओ बनवायचा नाही. मी तुम्हाला फक्त एवढंच सांगतोय की माझं सराउंडिंग कसलं आहे, तो क्लास कसला आहे. आणि मी क्लासचं काय त्यांनी नाव पण ठेवलं नाही आहे. तेवढे 4-5 जण त्यांनी, टीचर आमचा क्लास घेताल का, असं त्यांनी म्हणजे फेवरेट असतात ना, म्हणजे असे जो की टीचर का चमचा वगैरे असं त्यातले ते होते 5 जण. पण त्यांनी म्हणले आमचा क्लास घ्याल का तुम्ही, पॅरेंट्सना वगैरे विचारून. काय तेवढ्या 5 जणांचाच त्यांनी चालू केला. आणि त्या मला सांगतात टीचर तिथल्या की तुमच्या आधी फ्रीमध्ये क्लास घेत होते. सो मग तुम्ही आता का घेत नाही, आता का आमच्याकडनं एवढे 700-700, 900, 1000 रुपये घेताय तुम्ही, आता पण तुम्ही फ्रीमध्ये काय तुम्हाला वेळ येतात तर नाही. आता आम्ही विचारलं, म्हणजे मी आणि ते बाकीचे पण ते 5 मुलं होते त्यांनी विचारलं, त्यांना पण प्रश्न पडला होता. सो आधी मी विचारलं आणि सेम ऑलवेज मला कॉपी करून त्यांनी विचारलं, हो टीचर तुम्ही आत्ता का घेत नाही फ्रीमध्ये क्लास. तर बाकीचे हे नाही आहे, म्हणजे त्यांना ह्याची व्हॅल्यू नाही आहे असं काय तर त्यांनी उत्तर दिलं. सो मीन्स यावरनं कळते की तुम्ही किती खोटं बोलताय आणि तुमच्या घरामध्ये किती मस्ती आहे. आणि जेव्हापासून मी जात नाही आहे ना तेव्हापासून त्यांनी, म्हणजे मी शाळेमधनं असं कॉरिडॉरमधनं जातोय आणि त्या बाजूलाच असतात माझ्या, त्यांनी मला अजूनही विचारलं नाही. आता नोव्हेंबर आहे, मी ऑक्टोबरपासून जातच नाही क्लासला. जमलं तरच मी आता डिसेंबरपासून जाणार आहे, कारण जानेवारीमध्ये त्याची एक्झाम आहे, म्हणून मला जावंच लागणार आहे असं वाटतंय. कारण घरी अजिबात अभ्यास होत नाहीये, उशिरा उठणं होत आहे माझं. त्या क्लासच्या निदान मी उठत तर होतो लवकर. सो आता जर मी दुसरा क्लास लावला तर त्या दुसऱ्या क्लास त्यांनी 2 महिन्यामध्ये परत पहिल्यापासून घेणार आणि त्यामध्ये वेळ वाया जाणार. क्वेश्चन पेपर्स पण सोडवायचे आहेत, सो मला ते सुद्धा करायचं आहे. म्हणून आता रोज मी संध्याकाळी बसून 2-3 तास एक लेसनची पूर्ण एक्सरसाइज कंप्लीट करतोय. मी पण गुगलवरनं त्या AI वरनं हेच करते, कारण त्या पण तसंच दाखवत होत्या. आणि त्यांच्या फोनमध्ये असं काय वेगळं की मी जाऊन त्यांच्या मोबाईलमध्ये बघायचं आणि त्यांना पैसे द्यायचे. मी माझ्या पण मोबाईलमध्ये बघूच शकतो असं मला तेव्हा वाटलं आणि मी तसं केलं. मला म्हणजे असं हे वाटतं, फार चांगलं वाटतं की त्यावेळेला मी तो डिसिजन घेतला, कारण तो एकदम फालतू क्लास आहे, अजिबात चांगला क्लास नाही आहे तो. अँड माय नेक्स्ट पॉईंट इज दॅट की आपण असं चांगला क्लास बघून जावं, कारण माझ्या आधी 2-3 फ्रेंड्ससुद्धा तिथं जात होते. मग तेव्हा मला माहीत नव्हतं. मी क्लासला जायला चालू केल्यानंतर त्यांनी सांगितलं. मग त्यांनी पण मला ॲडवाईस देत होते पहिले 4-5 महिने. मी काय एवढं लक्ष दिलं नाही फारसं, कारण असं कारण आता हल्ला बघे पाय कसा लागला, खाली आलं बघे. कारण असं असतं ना की सुरुवातीला आपण 4-5 महिने जर तिथं गेलो त्यांच्या क्लासमध्ये, तर ते म्हणजे तेवढेच 2-3 आठवडे का 1 महिनाभर त्यांनी आपल्याकडे चांगलं लक्ष देतात, असं कर तसं कर म्हणतात. सो असं ते म्हणतात. मग आपण हे असं वाटतं की वा या किती छान टीचर आहे, त्या छान शिकवतात. पण तसं काय ॲक्च्युली नसतं. बरोबर 4-5 महिन्यांनी ते स्वतःचे रंग दाखवायला चालू करतात, जसं की त्यांनी माझ्यासोबत केलं. अँड मला असं वाटतंय की त्या म्हणजे हे आहेत, फेक. त्या म्हणजे त्यांना काहीही एकतर येत नाही. त्या निम्मं तर मला मोबाईलमधनंच बघून सांगतात. ते काहीच सांगत नाही. त्यांना मॅथ्स येत नाहीत. मी म्हटलं, "टीचर तुम्हाला हे येत नाही का? तुम्ही मला ह्याच्यातनं का दाखवताय मोबाईलमधनं?" तर त्या मला म्हणतात की मला मॅथ्स येत नाही. मी मॅथ्स शिकून किती वर्ष झाले. मग मी तुमच्याकडे का येऊ क्लासला? इतके वर्ष झाले. बाकीचे टीचर कसे शिकवतात? तुम्हाला येत नाही शिकवायला? एवढी तुम्हाला अक्कल नाही, एवढं तुमचं ब्रेन सेल्स हे नाही.
आय एम द बेस्ट टीचर, आय एम द बेस्ट टीचर असं मिरवत फिरत असतात. सो काय द बेस्ट आहेत मला काहीच ते कळत नाही आहे. अँड काय करू मला ते पण कळत नाही आहे, कारण माझी आता जानेवारीत परीक्षा आहे आणि निम्मा सिलेबस माझा त्यांनी कव्हरसुद्धा केला नाही आहे. मी म्हणलेलं त्यांना की नोव्हेंबरमध्ये क्वेश्चन पेपर चालू झाले पाहिजेत, 2 महिने तर लागणार असतात, कारण जानेवारीच्या 1st किंवा 2nd रविवारी परीक्षा आहे BDSची आणि मी त्याचासुद्धा ब्लॉग बनवणार आहे, सो नक्कीच बघा. नेक्स्ट, जेव्हा ते स्कूटीचं मी जे तुम्हाला आधी सांगितलं, तर जेव्हा मी स्कूटी खाली नेत होतो तेव्हा सगळेजण वर होते आणि एक मुलगा जस्ट माझ्या आधी आलता. मग नंतर मी तिथं गाडी पार्क करताना त्यांनी बघितला आणि तो वर जाऊन सांगतोय की पुष्करनी गाडी आणली, असं असं केलं तसंच. एकतर त्याने मला दादा म्हणलं पाहिजे, तो इतका किट्टा आहे. म्हणजे ही उशी आहे ना, या उशीपेक्षा एवढा नाही कळणार तुम्हाला तसं. तो म्हणजे गिड्डा आहे. माझी हाईट बघितलीच असेल तुम्ही, इथं लागतो मला, इथे माझ्या एल्बोला लागतो. तो मुलगा गिड्डा आहे आणि स्कूलमध्ये तो इतका मिरवतो ना, त्याला फार छान डान्स येतो. म्हणजे त्याचं यूट्यूब चॅनल आहे. तो मला म्हणतो माझे 4K सबस्क्रायबर्स आहेत, जाऊन सर्च करून बघ. मी सर्च करून, म्हणजे त्याला असं वाटलेलं की मी सर्च करणार नाहीये, पण माझ्याकडे तेवढा वेळ नसेल असं त्याला काहीतरी वाटलं. मग मी बघितलं गेल्यावर तर त्याचे फक्त 94 सबस्क्रायबर्स आहेत. मीन्स तुम्ही इतकं खोटं बोलताय, आय डोंट नो. आणि मग त्यांनी माझं यूट्यूब एकदा माझा शॉर्ट असं स्क्रोल करताना शॉर्ट आला होता, तू माझे बघून यूट्यूब व्हिडिओ बनवतोस असं तो काहीतरी येऊन मला रिॲक्ट करायला तास. मी म्हटलं बाळा, तुझी जॉईनिंग डेट बघ आणि माझी जॉईनिंग डेट बघ. तर त्याची जॉईनिंग डेट माझ्यानंतर 15-16 दिवसांनी होती आणि मी त्याच्या आधी, म्हणजे की याच वर्षी चॅनल स्टार्ट केलं होतं. मग मी त्याला म्हटलं की आधी कोण कॉपी केलं तू स्वतः जाऊन बघ म्हटलं तू, की कोण कोणाचं कॉपी केलं. तर त्याला एवढं सुद्धा साधा सेन्स नाही की आपण तसं जाऊन इन्फो चेक करावा. डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यावर चॅनलच्या माझा जो हे लिहिलं डिस्क्रिप्शन, तिथं आपण क्लिक केलं की असं स्क्रोल केलं की खाली लिंक्स येतात माझ्या इंस्टाग्रामच्या आणि त्याच्या खाली हे येतं इन्फो. तर त्या इन्फोमध्ये माझे सगळे टोटल व्ह्यूज लिहिलेले आहेत, वेबसाईट लिहिलेली आहे यूट्यूबची आणि त्याच्या खाली लिहिलेले आहेत माझे व्ह्यूज अँड जॉईनिंग डेट. सो तर इतका म्हणजे तो असा रूढ होता मुलगा आणि तो इतका मिरवायचा म्हणजे शाळेमध्ये. जसं की सांगितलं की तो आधी हे करायचा, काय तर डान्स वगैरे करायचा. म्हणजे काय तर त्यांनी अशी काय तर मूव्ह केली का ना, ते सगळेजण टाळ्या वाजवायचे. म्हणजे तेवढ्यात ठीक आहे, टाळ्या वाजवल्या, वन्स मोर पण म्हणायचे, ते पण ठीक आहे. मग नंतर तिथं हे क्लासमध्ये गेल्यावर त्याला त्याची वर्गातली मुलं त्याला म्हणायची की आम्हाला इथं वर्गामध्ये डान्स करून दाखव. आणि तिथं टीचर पण याच्या बाजूने आणि अशा त्या टेकून बघत बसायच्या. मी एकदा बघितलेलं असं, इथं म्हणजे दरवाजाचं रेलिंग आहे, त्याला असं ते टेकून असं बघत बसायचं आणि टाळ्या वाजवायच्या. म्हणजे त्या मला जेव्हा क्लास टीचर होत्या ना, म्हणजे मला नव्हत्याच त्या क्लास टीचर, म्हणजे बरं मला क्लास टीचर नव्हत्या त्या. आणि आता त्या रुंजीला आहेत बहुतेक, EVS 1ला काहीतरी आहेत रुंजीला. आणि त्यात पण तिला 6वी पर्यंतच असतील, 7वी पासून तर नाहीच आहेत ॲक्च्युली, कारण त्याला तेवढी अक्कलच नाही की त्यांना सांगावं. सो आता बहुतेक मी बघतो की काय करायचंय, क्लास जॉईन करायचंय का नाही परत, आणि कसं माझी एक्झाम होते मी तुम्हाला सांगत राहीन व्लॉगमध्ये. सो या, दॅट्स वॉज इन टुडेज व्हिडिओ. आणि जर तुम्हाला माझा आजचा स्टोरी टाईम व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.